आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. मोबाईलवरती होईल त्याच्यावर वरतून म्हणायचं. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल विधाता. जय हे जय हे जय हे, जय 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 हे. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या. माझी माननीय प्राचार्य, मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे आज या शाळेच्या प्रांगणात सहर्ष स्वागत करते. सुंदर शिल्पात परिवर्तन करून दगडाचे जीवन सार्थक लावावे, तसेच हे आपल्या शाळेने आपल्या जीवनाचा पाया रचला. गुरुजनांनी शिकवलेले पाठ, केलेले उपदेश बाळा, लावी ते लळा तशी माऊली बाळा. आपण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशिवाय हे स्नेह संमेलन पूर्णच होऊ शकत नाही. आज आपल्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळा साथ चढलाय.
आपल्या या ज्ञानदानाची परतफेड आमच्याकडून होणे खरं तर अशक्य आहे सर. तरीही या सोहळ्याची औपचारिकता व स्मरणरंजनाचे स्वरूप म्हणून आजच्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मी माझा सहकारी लाटे शुभम यांना सूचित करण्यासाठी बोलवते. त्यांनी आपला अध्यक्ष शुभम लाटे यांनी एका अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला मी पूर्णपणे अनुमोदन करते. आठवणीचे कप्पे आपण तब्बल 12 वर्षांनी एकदम उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो योगायोग आज जुळून आला आहे. खरं तर निमित्त यात्रेच आहे पण ठीक आहे. म्हणजेच आपल्याला गगनतेराच्या 10वीच्या सर्व विद्यार्थी आणि तसेच आपल्या शिक्षकांचा आज स्नेह मिळावा. शाळेच्या त्या गृहपाठाच्या सर्वांनीच मार खाल्लेला आहे. त्याचे रायकर सर असो, खेडकर सर असो, माझे आपले टंडन सर असो, सगळ्यांचा माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीनं ओलांडला अवघड घाट. संगतीनं ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं. मयूर जगताप, शुभम लाटे, तेजस धाकर. सर्व उभे राहा. आम्हाला जरा बऱ्याच वर्षांनी तुम्ही दिसताय, आम्हालाही पाहू द्या. तेजस धाकर उभा राहा. ओके ओके बस करा. मंगेश कांबळे, ठीक. सोनाली काकडे, कोणती सोनाली काकडे? सीमा जठार काकडे. अश्विनी जाधव,
वैष्णवी जठार, ज्ञानदेव नगरे, अजय रायकर, सोमनाथ ढोले, पूनम खोमणे, यशवंत जगताप, वनिता मस्के, अनुष्का चौधरी, सॉरी अंकुश चौधरी, व्यंकनाथ शिंदे, प्रियंका जाधव, स्वप्नील साळवे, महेश गोरखे, आकाश खोगणे, सॉरी आकाश खोगणे, सॉरी अक्षय खोगणे, आकाश सोनवणे, मोसिम शेख, अभिजित जठार, अमित शेख, विद्या खराटे, विजय गायकवाड, नितीन कांडेकर, राहुल काकडे, संदीप क्षीरसागर, तुषार दळवी, कोणता आहे उशीर आलाय, रुपाली मेरुकर, अजय मोरे, किशोर अल्लाह, कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व माझे सर्वांचे मी मनापासून आभार करतो. खरं तर आपण आज 12 वर्षानंतर भेटतोय, तर भेटण्याआधी एक वेगळीच उत्सुकता होती. कारण आज सगळ्यांचे चेहरे पाहिले तर काहींचे नावं आठवतात, तर काहींचे म्हणजे अगदी नवीनच चेहरे वाटतात. असं वाटतं की आपण एका वर्गात होतो की नव्हतो. माझ्यासाठी तर सगळेच नवीन वाटतात. मला अगदी म्हणजे सॉरी कंपनी थोडी हिंदी बोलायची सवय आहे, त्याच्यामुळे मध्ये हिंदी येत आहे. परंतु आमच्या बॅचबद्दल सांगायचं झालं तर आम्ही 5वीला हायस्कूलमध्ये आलो. हायस्कूलमध्ये आल्यानंतर एक आमच्याच बॅचच्या वेळी वाघ सर त्यांच्यासोबत 4-5 शिक्षक लोकांची बदली झाली आणि त्याच्यानंतर आमच्या बॅचच्या वेळेस इटापे सर, झुंजार सर, शेख मॅडम, अगदी 100पेक्षा जास्त मुलं होती. त्याच्या आधी प्रत्येक क्लासला 2 डिव्हिजन असायच्या, अ आणि ब. पण आमची एक बॅच अशी होती त्याला डिव्हिजन नव्हती. इयत्ता 7वी पर्यंत. 8वी नंतर अ आणि ब 2 डिव्हिजन करण्यात आल्या. त्याच्यामध्ये एक डिव्हिजन सेमी इंग्लिश. शिक्षक लोकांचे मनापासून धन्यवाद. कारण अगदी न कळत्या वयामध्ये त्यांनी आम्हाला घडवलं, मार्गदर्शन केलं. त्यांच्यामुळं आज आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकलो. कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये चांगलं शिक्षण घेऊ शकलो, चांगल्या कंपनीमध्ये जॉब करू शकलो, सेटल झालो. सर्वांचे मनापासून इतिहासाचं लेक्चर चालू होतं, इतिहास किंवा भूगोल. आणि त्यावेळेस खेळाची, कबड्डीची खूप आवड होती आणि आपले ते 2 ते 3 ग्राउंड होते कबड्डीचे. आणि त्यावेळेस असं होतं, प्रत्येक क्लासला असं होतं की जाऊन कबड्डीचं ग्राउंड पकडायचं म्हणजे त्यामध्ये होतो. आणि त्याच्या नेक्स्ट मिनिटमध्ये सरांनी आम्हाला बोलून घेतलं होतं आणि मधल्या सुट्टीमध्ये पूर्ण वेळ. आणि दुसरा एक किस्सा सांगायचं झालं तर इटापे सरांच्या बाबतीत. इयत्ता 6वी मध्ये
गीताने सर मॅथ शिकवायचे 5वी 6वी 7वी आणि त्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा होत्या मार्कांबद्दल वगैरे. त्यांच्यामुळे स्पेशली माझं स्वतःचं मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग होतं. बट त्यांनी इयत्ता 6वी किंवा 7वीमध्ये एक बेट लावली होती तयार नाही. म्हणजे सडन सांगायचं झालं तर मला एक 4-5 महिन्यापासून तो किस्सा आठवतोच की मला कंपास नाही भेटली, कारण स्वतःवर तेवढा विश्वास होता की माझं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग आहे. आणि बाकी एवढं बोलून मी माझी मनोबल संपवतो. आणि चला महाविद्यालयाला या पुढे. आणि माझी सहकारी एक्झॅक्टली मी आज फर्स्ट टाइम माईकवरती बोलतोय, त्यामुळे जर काही चुका झाल्या असतील तर माफ करा. तशी सवय आहे प्रेझेंटेशन वगैरे देण्याची, परंतु ज्यांनी मला घडवलं त्यांच्यासमोर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी कार्यक्रमाचे आयोजक याचा विशेष आभारी आहे. मी 2013 साली 10वी वर्गात होतो आणि भरपूर दिवसानंतर अजूनही मला शेंडेसर विषयीचा इन्सिडन्स आठवतो की ज्यावेळेस शेंडेसर नवीन मुख्याध्यापक झाले. मला दिवस आठवत नाही एक्झॅक्ट, पण शेंडेसर हे आमचे वर्ग शिक्षक म्हणून आलेले होते आणि फर्स्ट डेला आम्ही म्हणजे एक्झॅक्ट सीन नाही आठवते मला, पण शेंडेसरांनी मला पहिल्या दिवशी मारले हे अजूनही माझ्या लक्षात. शेंडेसर कधी गावाला आल्यानंतर ना तिसरे कधी आठवतं शेंडेसरांनी मला मारलं होतं, ते पण पहिल्या दिवशी प्राचार्य असतात. अजूनही त्याबद्दल मला भूमितीच्या तासाला खेडेकर सर हे वर्गात आल्यानंतर पहिलं आठवायचं ते म्हणजे पायथागोरसचं प्रमेय. कर्ण वर्ग प्लस कर्ण इज इक्वल टू उंची प्लस पाया वर्ग हे अजूनही मला आठवतं की सर आल्यानंतर मग हे प्रूव्ह कसं करायचं. खेडेकर सरांचं करावं तेवढं कौतुक येते की ते कंटिन्युअस एक अर्धा जो काही त्यांचा वेळ असेल ते 45 मिनिट्स विदाऊट नॉन स्टॉप बोलत होते. म्हणजे ते आजही मला समजलं की जे खेडेकर सर कंटिन्यू लेक्चर देत होते त्यामध्ये आज त्यानंतर बोलायचं झालं तर जटाल सर हे आम्हाला इतिहास शिकवायचे. एवढे अच्छे होते, पण खेकडे सरांनी शिकवल्यापासून बऱ्यापैकी प्रगती झाली. सर जेव्हा शाळेत त्याचे वर्गात त्याचे तेव्हा म्हणायचे की आपले आई वडील कपाट कष्ट करतात आणि तुम्ही इथे टाइमपास करता. गावात आले तुला मुंबईचं एक सुद्धा हे नाही. आणि सर स्वतःमध्ये काहीतरी करून त्याची जाणीव करून द्यायची नेहमी. एकदा मला आठवतं हाच वर्ग होता, मी तिचा क्लास चालू होता आणि सरांना चक्कर येत होती. सरांना चक्कर येत असताना सुद्धा शिकवत होते. त्यानंतर मध्ये नंतर चक्कर आल्यानंतर सरांना शुगर वगैरे स्टाफ रूममध्ये आणण्यात आलं. पण सरांचा जो विद्यार्थ्यांबद्दल कळवळा होता त्यांना शिकवण्याचा तो खूपच हे होता, अत्यंत हे होता. तर पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी बोलवते राहुल काकडे यांना. पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या सर्व माझ्या बालमित्रांसमोर मी आज या स्नेह मेळाव्यासाठी बोलतोय. म्हणजे
शाळेत असताना आपण खरं तर सुरुवात अशीच करायचो भाषणाची की पंचगुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या सर्व माझ्या बालमित्रांनो, इतके दिवस खूप दिवस झाले सर तयारी करत होते सगळे मुलं मित्र की आपल्याला गेट टुगेदर करायचंय खूप एक्साइटमेंट होती. पण नंतर जसं जसं आपण ती गोष्ट जवळ येत झाली तशी ती अजून एक्साइटमेंट वाढत झाली. आणि आज जेव्हा या ठिकाणी बेंचवरती येऊन बसलो त्यावेळेस कळलं की अरे हा दिवस खरंच अविस्मरणीय असतो आणि खूप महत्त्वाचा दिवस असतो. की आता भरपूर जसं शुभम पण म्हटलं की भरपूर चेहरे जे आहेत तर ते आपल्या ओळखीचे पण आहेत की नाही असं वाटतं. खूप सारे आठवणी आहेत, खूप सारे मित्र भेटतायत आज खूप वर्षानंतर, 12 वर्षानंतर सगळे आज भेटतायत. काही जे आहेत आता जे गावातच आहेत, लोणीमध्येच आहेत तर त्यांची भेट होती यात्रेला असेल किंवा असं कधी येणं जाणं. पण जे बाहेर आहेत किंवा ज्या मुली आहेत बाहेर आहेत तर यांची भेट होणं शक्यच नाही. ते आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आणि शाळेतल्या आठवणी म्हणजे सांगायचं झालं तर मला म्हणजे मी फक्त 5वी 6वीला होतो सर इथं. त्यानंतर मी मला पप्पांचं बदली झाल्यामुळे मी दुसरीकडे शाळेला होतो. पण वर्गातल्या जास्त काय अशा आठवण नाही. पण इथं सरांचं मला आठवतं की शिकवताना सर बट शब्द खूप चांगला वापरायचे. कंटिन्युअसली त्यांच्या म्हणजे तोंडी बट शब्द असायचा की कुठलेही एक वाक्य संपल्यानंतर ज्यावेळेस आपण ते संपवायचं दुसरं चालू करायच्या आधी बट शब्द वापरला ते मला खूप वर्गातलं आठवतं. आणि ग्राउंडवर मग असे जसं सांगितलं शिवमने की कबड्डी खेळण्यासाठी तर कबड्डी एक सारख्या ग्राउंडवरती असत परत आम्ही तो एक अविस्मरणीय क्षण. अजून त्याच्या सोबतच दुसरं म्हणजे आता जे नियोजन सगळं केलं जिरपण असेल शुभम असेल एमजे असेल तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की यांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि सगळं नियोजन साधल्या एवढं सगळ्यांना एकत्र केलं. तर खूप खूप धन्यवाद त्यांचे पण की त्यांनी या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन गोष्टी केल्या. खूप छान वाटतंय. धन्यवाद. पुढे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते सुभाष गवळे. नमस्ते, गुड आफ्टरनून ऑल पीपल, ऑल गाईड्स. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही मला एक चान्स दिल्यामुळं पुढे येऊन बोलण्यासाठी. इथंपर्यंत माझे सर्व टीचर्स यांचं सर्वांचा आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. अश्विनी जगताप, मी एक हाऊसवाईफ आहे, मी शेतीच करते. मी निंबाळकर मनीषा, मी आता जॉबला लागतो पुढच्या महिन्यात. माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट. विद्या फुलाटे, खानगाव असते आणि शेतीच करते. मी तृप्ती भागवत, मी नवी मुंबई खारघर येथे राहते. मी ब्युटिशियनचं काम करते. नंदू शिंदे, CBL. मी सध्या कर्जत येथे रविशंकर विद्या मंदिर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी रमनाथ शेख, आता तरी रमनाथ काळजी आहे, बारामतीचे असते, हाऊसवाईफ आहे आणि हे एक बेबी एक आहे मला. याच्यामध्ये कधी टाईम माझा निघून जातं काही कळत नाही. दिवस कधी सुरू आणि स्वतःची एक शॉप आहे ते सुद्धा चालवते. ज्वेलरी शॉप आहे ते माझी घरासमोरच आहे. त्यामुळे बिझी असते दिवसभर आणि असंच दिवस जातो माझा. कडके, माझं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग झालं आहे. पुण्यामध्ये जॉब करतो आणि तसे ॲज अ स्टोअर इन्स्पेक्टर म्हणून काम एअरपोर्टला असतो. पुणे एअरपोर्ट. माझं नाव पूनम ज्ञानदेव कोंडे. मी BSc ॲग्री केलं आणि नंतर MBA. काही वर्ष एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला आणि आता सध्या एक फॅमिली बिझनेसमध्ये कार्यरत आहे.
कॉलेज किती असते याच्या एक्झिक्युटिव्ह मी BSc केलं आहे त्याच्या एक्झिक्युटिव्हमध्ये नमस्कार, माझे नाव रुपाली बेरुकर. मी EMC इंजिनियर आहे आणि आता IT मध्ये स्विच करत आहे. मी माधुरी खोंडे मी गृहिणी आहे. मी वनिता राजेंद्र मस्के मी ME शिक्षण केले आहे पण काही कारणामुळे मी हाऊसवाईफच काम करते. आता मी या गावात आहे तरी पण सगळे माझ्या लक्षामध्ये येत नाही. आपण हा प्रोग्राम का घेतोय, ओळख का घेतोय, तर तुमच्या सगळ्यांचा आभार. हॅलो, मी सार्वजनिक वाल्मिक महादेव. मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय. मी स्वतःचा बिझनेस करतो ऑफिस. माझे नाव सय्यद सत्तार राठोड आहे. माझा हॉटेल ऑपरेट्स आहे जो मी गडदमध्ये करतो. नमस्कार सर, माझं नाव राहुल काकडे. माझं MSc केमिस्ट्री झालंय सर, पण माझा पूर्ण जो व्यवसाय तर तो माझा एज्युकेशनच्या रिलेटेड नाही आहे. मी ॲडव्हर्टायझिंग अँड डिजिटल मार्केटिंग करतो. बारामतीमध्ये मुंबईमध्ये माझे क्लायंट्स आहेत. तर असं सध्या चालू आहे. यशवंत जगताप मी पुण्यामध्ये जॉब करतो इन्स्पायर्ड कंट्रोल सिस्टममध्ये. नमस्कार, माझे नाव ज्ञानदेव मारुती, एज्युकेशन MTech मेकॅनिकल. सध्या मी ॲज अ मॅनेजर डिलॉईट USA मध्ये खर्डे इथे कार्यरत आहे. माझं नाव सुभाष विद्यापीठ. मी जिंतूर येथे राहतो. कार्यक्रमात मी पानेरला सुरू जॉबला MSc मध्ये जॉब करतो. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझं नाव माझं नाव संदीप राजेंद्र क्षीरसागर. लोणी राहतो. माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. माझा गारगावला शिवसाहेब ग्रो इंडस्ट्री पाणी बॉटलचा पॅकेजिंग समोर ठेवलेली बॉटल आपल्याच कंपनी आहे. त्याचा बिझनेस करतो. बेलवंडी महेश्वरी CSR म्हणून बजाज फायनान्स याचं काम करतो आणि वैयक्तिक आपलं कलर पेंटचे काम आहेत ते सुद्धा घेतो. माझं डिलिव्हरीमध्ये जातो आणि माझं लाईटिंग डेकोरेशन काम करतो. आकाश गौतम सोनवणे एक ड्रायव्हर आहे. 14 आहे. मी सध्या आर्मी वॉर्नर्स मध्ये गेली 8 वर्ष. गेली 8 वर्ष वॉर्नर्स मध्ये मी कार्यरत आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मी प्रवीण पांडुरंग खेडकर शेती करतो.
काहीतरी ऍक्सिडेंट झालाय त्यामुळे धरली. माझं नाव भरत रामा कांबळे, मी महाराष्ट्र पोलीस पुणे येथे कार्यरत आहे सध्या. हॅलो, माझं नाव संजय पवार, मी सध्या आणि काम करतो. माझं नाव शुभम सुरेश नाते, माझा ट्रान्सपोर्ट आणि युट्यूब व्यवसाय आहे. हॅलो 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 हॅलो, माझं नाव शुभम नाव येत नाही. मी इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलमध्ये केलं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अवसरी. त्याच्यानंतर एमटेक मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये केलं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये. आणि आता कल्याणी स्टील लिमिटेड पुणे येथे जॉब करत आहे. माझं नाव मोहम्मद श्रीगिरे. मागील 3 वर्षापासून अडानी कॅपिटलमध्ये PM म्हणून होतो. आता इक्विटसमध्ये स्विच केलं आहे, 1 महिना झाला. इक्विटस बँकमध्ये ABM म्हणून स्विच केलं. आणि माझा पर्सनल बिझनेस पण आहे, क्लाउड टीचर. माझं नाव आहे, माझा पिकअप झालेला आहे. सध्या मी शेतीच करतो. हॅलो हॅलो, माझं नाव अजय यादव मोरे. माझं नाव सोमनाथ डोळे. आता 12वीनंतर ॲग्रिकल्चर डिप्लोमा होऊन सध्या शेतीच करत आहे. जटार सर होते, मी होतो, वाघ सर एक होते, अजून 2 नाही, साळवे सर नव्हते, बदलून गेलते ते. अजून 2 कोण होते मला आठवत नाही. मिली बाईट कधी जिगा बाईट झाला कळच नाही. आताचे जर तुमचे आत्मविश्वासाने चेहरे जर पाहिले बोलताना, मनामध्ये खूप अभिमान वाटतो. आणि तुमची जी ऊर्जा आहे तीच ऊर्जा आम्हाला पुन्हा एकदा मिळाली असं मला वाटतं. दुर्दैवी असे आहे की तुमच्या बेंचला बसायला बेंचेस नव्हत्या 5वीला, त्या हॉलमध्ये बसायचे. हो, 100 मुलं होती. हा, 106. आणि मी वर्ग शिक्षक पण होतो 1 वर्ष. तुम्हाला इंग्रजीला आणि गणिताला मी होतो, आणि मराठीला आणि हिंदीला शेख मॅडम होते. आणि 100 मुलं जरी असत तरी पण शिकवण्याच्या बाबतीत आम्ही कधीच दुर्लक्ष केलं नाही. पण वैयक्तिक लक्ष मात्र तुमच्या कधी पाहिल्यानंतर तो विद्यार्थी खरंच कसा प्रोग्रेसिव्ह होतो हे पाहण्यासारखे. प्रत्येकाच्या आयुष्यात छोट्या छोट्या चुका होत असतात, पण शिक्षकांनी त्या चुका काही विद्यार्थ्यांना उघडकीस आणायच्या असतात, काहींच्या तशाच समजून सांगायच्या असतात. तो विद्यार्थी पुन्हा ती चूक करतही नाही. याच्यावरून मला एकच सांगायचंय, तुम्ही आता ग्रस्त आश्रमामध्ये आहात, चुका माफ करायला शिका. तुमच्या आता बऱ्याचशा मुलींची लग्न झालेली आहे, कोण चुकत नाही, प्रत्येक चुकतो तो माणूस असतो. पण आपल्या जोडीदाराच्या चुका शक्यतो माफ करायला शिका मोठ्या मनानं. आपल्या पाल्यांच्या चुका असतील, माफ करा आणि सुधारायला संधी द्या. कदाचित एक चूक माफ केल्यानंतर तो भविष्यात खूप मोठा होणार असतो. शुभमने सांगितलं मला डाऊट आहे, पण मला डाऊट घेणारी मला आवडतं, चॅलेंज देणारे त्याच्यापेक्षा जास्त आवडतं. शुभम मला आता एक्झॅक्टली आठवत नाही बरं का, पण सरासरीमध्ये तो कमी आला असा, किंवा एखादं युनिक काम करते. व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये काय ते शोधा आणि त्याला संधी द्या. तुम्ही या शाळेमध्ये आला, तुम्हाला मोठी करणारी ही शाळा आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल जाणीव निर्माण झाली, आम्हाला या ठिकाणी बोलवलं. विद्यार्थ्यांना आपल्या आई वडिलांना आणि आपल्या घडवणाऱ्या गुरूंना कधी विसरू नका. आणि आता तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. विशेष करून कुणी काही व्यवसाय करत असेल, नोकरी करत असेल, लग्न अगोदर का ज्याचं कुणाचं राहिलं असेल, त्या सगळ्या गोष्टी होतील. पहा, आयुष्यामध्ये चढ उतार येतोच, त्याला सामोरं जायचंय. पण मार्गस्थ तुमच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणचं मनोबल थांबवतो. या विद्यालयाचे सेवा बघा,
सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय पाचपुते सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय खेडकर सर, तसेच सेवानिवृत्त पर्यवेक्षक आदरणीय मांडे सर, माझे सहकारी दुधार सर, इथापे सर, शेख मॅडम, काकडे मॅडम आणि शेख सर, समोर बसलेले 12-13 बॅचचे सर्व विद्यार्थी. 4-8 दिवस आम्हाला शिक्षकांना आदेश आला होता MSc-IT चा कोर्स पूर्ण करा. सिनियर बरोबर आहे ना? आणि तुम्ही 10वी सुटला, त्याच्यात माझा मुलगा म्हणून तो या तुम्ही बरीच मदत केली मला त्या इरा ऐकायला, आठवते का? आणि परीक्षा दिली. मग आठवलं की अरे हा ही बॅच होती. ऍक्च्युली 30 वर्ष झालं सेवेला. दरवर्षी 100च्या आसपास विद्यार्थी बाहेर पडतात 10वीचे. जवळपास 3000 विद्यार्थी आतापर्यंत 10वी पास आउट झालेले आहेत आणि ते आम्हाला फिक्स ओळखतात. परत एकदा सांगतो की शालेय जीवनामध्ये हायस्कूलचं जीवन आयुष्यात कधीही माणूस विसरत नाही. मलाही त्यावेळच्या माझ्या 10वीचा वर्ग आठवतोय. वडगावला शाळेला होतो, दोन्ही हायस्कूल नव्हतं. मी 8वीला वडगावला गेलो आणि 9वीत गेलं जायचं म्हणजे फार मोठी अवस्था बिकट होती. या रोडवरती डांबर सुद्धा नव्हती, एवढा दगड असायचे आणि सायकलवरती जायला लागायचं. तेव्हाचे वर्ग शिक्षक, आम्हाला वर्ग शिक्षक खेतमाळी सर होते, भूमितीला गांधे सर होते, इंग्रजीला खंड सर होते, मुख्याध्यापक खोसे सर होते. मला आठवतंय किती वर्षापूर्वीचं, 45 वर्षापूर्वीच 86 साली 10वीचा पास आउट झालो. त्यावेळेस मी 8वी ते 9वी झाली, 8वी 9वी 10वी शाळेमध्ये काय केलं, कुठं झाडं लावली. आजही तुम्ही जाता येता बघता वडगावच्या हायस्कूलच्या पुढे 2 झाडं आहेत वडाची, त्यातलं एक आमच्या वर्गाचं आहे. आम्ही लावलं, पाणी घातलं, मोठं केलं. म्हणजे मी जर विसरत नाही तर तुम्हीही विसरणार नाही. आणि म्हणून ज्या कोणी विद्यार्थ्यांना ही संकल्पना मांडली, तुम्हाला सगळ्यांना एकत्रित केलं आणि संवाद साधण्याचा प्रयत्न झाला किंवा संधी मिळाली, फार फार लाख लाख धन्यवाद तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात बापाची चप्पल पोराच्या पायाला आली की तो कुटुंबातला बरोबरीचा सदस्य होतो. मला काय म्हणायचे लक्षात आलं असेल तुमच्या. 13 वर्षापूर्वी मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन झालं आणि 1 फेब्रुवारीपासून डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुप्री इथं मुख्याध्यापक म्हणूनच बदली झालेली आहे. 10वीचं सेंटर चालवण्यासाठी अनुभवी माणूस हवा होता म्हणून मला तिथे बोलावून घेतलं. आता त्या ठिकाणी काम करतोय. असो, बघा भाग्य कसं असतं. उद्याच्या इलेक्शनला कदाचित लाटे उभा राहिला ग्रामपंचायतच्या इलेक्शनला, तर तो सरपंच होईल गावाचा. आणि तो जर सरपंच कधीही अपयश येत नाही. याच मार्गाने तुम्ही जाल. आता तुमच्या बऱ्याच जणांचं मनोगत ऐकलं तेव्हा लक्षात आलं की बऱ्यापैकी चांगल्या पदावर काम करणारे विद्यार्थी आहेत. जे शेती करतायत त्यांनी सुद्धा खचून न जाता आधुनिक प्रकारची जर शेती केली तर शेतीला दिवस भविष्य काळात अतिशय चांगले येणार आहे. शेती जर कोणीच केली नाही, अन्न खायला कारखान्यात काय होणार नाही. आणि म्हणून त्याही गोष्टीला चांगले दिवस येणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. तुम्ही आज इथे एकत्र आलात, तुमच्यामधली ऊर्जा वाढवली, आमची ही ऊर्जा वाढवली, त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. आणि त्याच्या पुढची एक गोष्ट सांगतो की आता एक ग्रुप झालाय, तर व्हॉट्सअपचा ग्रुप करा, आम्हालाही त्याच्यात ठेवा. तुमच्या गप्पा चप्पा किंवा निरोप कार्यक्रम, वाढदिवस, लग्न यांच्या वतीने आयोजक संयोजक यांनी हा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं, याबद्दल मी या प्रथमतः सर्व आयोजकांचं साहेबांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. दुसरं असं आहे की नियतीचा खेळच आहे की लावलं की मुक्त मोठं होतं. तशा प्रकारे आपल्यामध्ये सुद्धा जवळ 10 ते 12 वर्षाचा कालावधी गेला. तुमच्यामध्येही आमूलाग्र बदल झाला, माझ्यामध्येही आमूलाग्र बदल झाला. परंतु मी तुम्ही पाल्य म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात.
आणि म्हणून प्रत्येकाला जीवन कंटिन्यू करत असताना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षेचा विचार करून प्रत्येक जण वागण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी जे माझे भावी बंधू भगिनी यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे अपुरेच आहे. कारण या ठिकाणी जो तुमचा उत्साह आहे तो उत्साह खरोखरच प्रगतीचा आहे. आणि म्हणून आपण एवढंच मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं वाटतं की जर प्रामाणिकपणाचं आपल्या मनामध्ये स्थान असेल तर या जगामध्ये आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना योग्य तशा प्रकारचे संस्कार करावे की ज्यामुळं आपली मान ताट मानेने शान मध्ये राहता आलं पाहिजे. अशा प्रकारचं वर्तन ठेवलं पाहिजे. तसं दुसरं असं आहे की आपले जी मुलं आहेत हे संस्कार आहे आणि जसे संस्कार करतील पालक तशीच मुलं वागतात. कारण आपल्यामध्ये जी ऊर्जा असते ती ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते. त्यामुळे आपण आईवडिलांचं ऐकत नाही. कोणत्या आईवडिलांना असं वाटत नाही. तुम्ही जर गांभीर्याने विचार केला तर काय असेल की मुलाला पुढीला पण मला कसंही असू द्या त्यांनी कधी आग्रह धरला नाही याची जाणीव ठेवली. वागावं राहावं म्हणून मी सर्वांना माझ्या वतीने आपल्या विद्यालयाच्या वतीने पूर्णपणे धन्यवाद देतो आणि आयोजक सहयोगाला पूर्णपणे धन्यवाद देऊन माझे हे दोन छोटेसे शब्द संपवतो. लाडक्या माझ्या विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून करणार आहे कारण वेळ भरपूर झालेला आहे. तुम्ही यात्रे निमित्त सगळे एकत्र आलात. तुम्हाला आमची आठवण झाली 12 वर्षानंतर आणि हा योग तुम्ही जोडून आणला. मला परवा दिवशी इरफान तांबोळी यांनी फोन केला की सर असं असं ठरलंय आणि तुम्हाला यावंच लागेल. मी म्हटलं काय हरकत नाही. मागच्या एका कार्यक्रमाला असंच दिलगिरी व्यक्त करतो त्या व्याजची आणि आज मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित का राहिलो तर मला 2-3 वेळा फोनही आला. सकाळी शेख सरांनी फोन केला. आता एक विचार करा तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होता त्यावेळेस तुमची प्रवृत्ती येत होती. आज तुम्ही रत्नाच्यामध्ये म्हणजे ग्रस्ताश्रमामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे आयुष्यभर नोकरीच्या निमित्ताने आम्हाला करता आलं नाही ते आता असं वाटतं की ते करावं. आणि त्यामुळं जे राहून गेलेल्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला धावपळ करावी लागते. आणि एकदम निवांत शासनाने जरी आम्हाला रिटायर केलेलं असतं शासनाने फक्त आपल्या नोकर वर्गाला रिटायर केले हो पण 58-60ची मालिका लावली आणि तुम्ही काम करण्यास योग्य नाही तुम्ही हो लागला. पण कार्यकर्ते बघा बरं जे शासन चालवतात त्यांचं वय बघा ते मात्र काम करत राहतात. ते बाजूला व्हायला तयार नाही. तरुणांना संधी द्यायला तयार नाही. मग आम्ही असं समजतो की आपण 60 वर्ष झालो म्हणजे म्हातारी नाही झालो. अजूनही आपल्या समोर या कलियुगामध्ये वयाची अगदी साधारणपणे साठण्याची 100 वर्ष. ठीक आहे काही आपल्याकडे दुर्गुण येतात काही व्यसन किंवा इतर काही कारणास्तव किंवा एक गदारी वाहतूक काही ना काही कारणास्तव अपघाती मृत्यू होऊ शकतो. कोणाचा लवकर होईल कोणाचा उशिरा होईल परंतु साधारणपणे वयोमर्यादा 100 ठेवलेली आहे ना. मग आमच्याकडं अद्याप 40 वर्ष आहे असं मी गृहीत धरतो आणि म्हणून आम्ही काय करतो की 60 वर्षानंतर आता अधिक जोमाने कामाला लागतो. शेतीसाठी अधिक जोमाने काम करतो आणि त्याचा एक फायदा आम्हाला झाला. काय फायदा झाला असेल त्याप्रमाणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक खेडकर सर आणि सध्याचे राजेंद्र प्रसाद विद्यालयाचे मुख्याध्यापक जटा सर नंतर मांडे सर आणि या विद्यालयाचे गणित शिक्षक आदर्श शिक्षक किताबे सर आणि टाकळी कडेवळी या ठिकाणी असणारे गुरुदास मला बोलत होते आणि सर
2012-13ची तुमची जी बॅच आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण शिक्षण घेतलेलं आहे. कारण शेटे सर आणि मी जाटा सर असतील, पुराणे सर असतील, प्रयत्न केलेला आहे. तुमची जी एक बॅच होती त्या बॅचमध्ये 160 विद्यार्थी होते आणि मला बहुतेक स्कॉलरशिपचा तास सांगितलं होतं मॅडमने आणि मी सुरुवातीला यश आलं नाही म्हणून आपल्या विद्यालयातील 4-5 विद्यार्थी बाहेरगावी गेलेले आहेत. वडगावला शाळेला जात होते. नंतर आम्ही प्रयत्न केले आणि तुमच्याच बॅचला सेमी इंग्लिश चालू होतं. वर्धेच्या पेढ्या असतात त्या घेऊन यायचं इथं सोडत होते आणि नंतर आपल्या भागामध्ये घालत होते. आता त्याला माहित आहे, मला माहित आहे त्या गाडीमध्ये ते लसूण वगैरे घरून घेऊन यायचे आणि म्हणून त्यांना आदर्श सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी खरोखरच प्रयत्न केलेला आहे. बांधकामात फळबागायची फळं वगैरे लावलेली असतील, द्राक्ष वगैरे असतील तर त्यामधून चांगला नफा मिळतो. ह्या वर्षी फळाचा सुद्धा अतिशय चांगलं मार्केट होतं, इन्कम घेऊ शकतो. परंतु त्यासाठी कष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर 10 एकर ऊस लावलाय विकतोय 25 टन 50 टन अशी शेती काही करू नका. तुम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कष्ट करा. प्रामाणिकपणाचं फळ तुम्हाला नक्की 12-13ला कोणते विद्यार्थी होते, पण माझ्यासाठी पण गेट टुगेदरचा अनुभव हा पहिलाच होता. आजपर्यंत ज्या बॅचला मी शिकवलं त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष आमचे आदरणीय प्राचार्य शेंडे सर, त्याचबरोबर पाचपोते सर, केरकर सर, मांडे सर, आमचे मित्रासारखी भूमिका बजावली थापे सर आणि आता राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव येथे प्राचार्य म्हणून काम करतात. ते 8वीला मला वाटतं मी थोडंफार शिकवलं आणि माझ्याकडे सूत्र आले 5वीचे CBचे आणि थापे सरांचं मॅथ आणि सायन्स माझ्यामुळं निघालं आणि त्यांना इंग्लिशचे शिक्षक म्हणून प्रसिद्ध मिळाले. जास्त काही बोलत नाही, तुम्हाला शुभेच्छा देतो की छान वाटलं की तुमच्या बदल होतात. आमच्या तेवढे जास्त बदल नाही होत, माझ्या थोडेफार झाले असतील, पण तुमच्यात असे बदल झाले की ते निश्चितच लक्षात येत नाही. काही मुलांचे बऱ्याच वेळ त्याच्यावर पाहिल्यानंतर लक्षात येतं लाटे आहे. काही प्रसिद्धीचे मुलं असतात, एकतर हुशार मुलं लक्षात राहतात. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उच्च बॅचला असणाऱ्या आम्हा शिक्षकांना तुम्ही बोलवून त्यामुळे सन्माननीय पाचपोते सर, सन्माननीय जठार सर, सन्माननीय मांडे सर, सन्माननीय अनेक मुलांनी त्यांच्या ओळखी करून दिल्या, कुठं जॉब करतो ते त्यांनी सांगितलं. अतिशय चांगलं असं वाटलं. माझ्याबद्दल अनेक वक्त्यांनीही तुमचा उल्लेख केलेला आहे, तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. मीही या ठिकाणी तुम्हाला 3-4 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करतो की जीवन जगत असताना खूप काही गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे, करावा लागतो, तर आपलं जीवन यशस्वी होतं. त्यामध्ये जर व्यक्तिगतरित्या आपल्याला 100कडे जायचं असेल, दीर्घ आयुष्य जर मिळवायचं असेल तर ते सुद्धा आपल्या हातामध्ये आहे. जपानमध्ये आज मितीला 130 वर्ष 150 वर्षापर्यंत माणसं जगतात. त्या पद्धतीने असे मित्र मिळतील. मित्र जास्त असण्यापेक्षा कमी मित्र असू द्या, परंतु ते चांगले असले पाहिजे. आपलं वर्तन जे आहे ते वर्तन खूप चांगलं असलं पाहिजे. कोणीही तुमच्याकडे बोट दाखवता कामा नये की हा दारू पितो, हा व्यसन करतो, कोणीही असं म्हणता कामा नये. कोणी जरी म्हटलं तरी त्याला ऐकणारच माणूस त्याला सांगेल की तुला अक्कल आहे का, तुला समजतं का, तू कोणावर आरोप करतो, असं आपलं वर्तन असतं.
मग असं वर्तन मिळवणं हे काही फार अवघड नाही मित्रांनो. आणि यामध्ये आपल्याला सहजपणे हे फॉलो करता येतं. मित्र चांगले मिळवता येतात, मैत्रिणी चांगले मिळवता येतात. आपल्यावर संस्कार ज्या ज्या ठिकाणी संस्कार चांगले मिळतात त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगले संस्कार होऊ शकतात. अनेक मोठी माणसं आपल्या परिसरामध्ये आहेत, त्यांचं आचरण पहा, त्यांचं वर्तन पहा, त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय असं मी म्हणत नाही की तुम्ही कीर्तनकार व्हा, प्रवचनकार व्हा, झालं तर चांगलंच आहे, परंतु आपण चांगल्याही गोष्टींचा खरोखर विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे प्रामाणिकपणा आपल्याकडे असला पाहिजे. कितीही आपल्यावर संकट येऊ द्या, परंतु प्रामाणिकपणा सोडता कामा नये. पैसा आला म्हणून आपण त्याची उधळ पाधळ करण्यात अर्थ नाही. तो पैसा आपल्या गाठीत अनेक अडचणी येतात. जीवन मोठं आहे, कुठेही पैशाची गरज लागते. म्हणून आपण पैसा आला की मग तो कसाही घालवायचा, काहीही घ्यायचं, चैनीच्या वस्तू घ्यायच्या आणि खर्चून टाकायचा आणि परत 4 महिन्याने लोकांकडं मागायचे. हे असं आपलं होता का? त्या गोष्टींचा जर विचार केला ना, आता सांगितलं काय नाही की शेती करतो, की नोकरी करतो, जॉब करतो. शेतीमध्ये सुद्धा जर कष्ट, शेतीमध्ये कष्ट ज्यादा आहे. मला पाहिजे असेल की त्यांची नावं देईल, फोन नंबर देईल, त्यांच्याकडे संपर्क करा. कोण म्हणतं शेतीमध्ये मिळत नाही, परंतु त्या मार्गाने गेला तर जर त्याने पारंपरिक पिकं केली, योग्य काही त्याला समजलं नाही, कोणाचं त्याने काही ऐकलं नाही, त्यासाठी तुम्हाला शेतीमध्ये सुद्धा डॉक्टर लागतो. एवढं असं उत्पन्न मिळतं ते काही फुकट मिळत नाही. त्याच्यावर डॉक्टर असतो. डाळिंबाचा आहे, या द्राक्षांचा आहे, कांद्याबद्दलचा सुद्धा डॉक्टर आहे. अनेक लोक काय करतात, कांद्यामध्ये जी लोक ती खतं टाकतात. आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे की माती तपासून जर आपण खतांचं नियोजन केलं की नोव्हेंबर 15 नंतर, 15 नोव्हेंबर नंतर डिसेंबर सोडवण्याच्या आतमध्ये जर आपण कांदा लागवड केली तर तो कांदा आपल्याला खूप उत्पादन देऊन जातो. कांद्याचं शेवटचं पाणी कधी कमी करायचं, म्हणजे कधी तोडायचं, याच्यावर सुद्धा बरंचसं आपलं उत्पन्न अवलंबून आहे. कांद्याला पाण्याची गरज नाही आणि तरी आपण पाणी देत राहिलो तर कांदा सडण्याचं प्रमाण वाढत नाही. तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे वामनराव पै या विचारवंतांनी सांगितलेलं आहे आणि ते खरोखरच आहे. विचार करा, तुम्ही आजारी पडला, डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर काय विचारतो, काय दुखतं, काय खाल्लं होतं, कुठे गेला होतात का, पुढे लग्नाला द्यायची किंमत करते. आणि कितीही पैसे दिले, कितीही दवाखाने केले तरी आपल्याला ते जसंच्या तसं परत मिळवता येत नाही. एकदा का डॉक्टरने सांगितलं आपण हे पथ्य पाळा, तरी पथ्य पाळली पाहिजे. माझ्या जीवनामधलं मी सांगतो, 2014ला मी वाडी हॉस्पिटलमध्ये पुणे या ठिकाणी गेलो आणि पूर्ण बॉडी चेक केली. तर त्या चेकिंगमध्ये त्यांनी सांगितलं 2 ब्लॉकेज आहेत, एक 90% आहे आणि एक 95% आहे. ते डॉक्टर तर भटले दुराईदास नावाचे डॉक्टर होते, माहिती असते मला वाटतं त्या दुराईदास नावाचे डॉक्टर होते, आता ते वारले, त्यांचा मुलगा आहे. त्यांनी सांगितलं तयारीने आले का, तयारी म्हणजे पैशाची. त्यांना विचारलं किती लागतील, तर म्हणजे जवळपास 3 लाख रुपये लागतील. म्हणलं मी घरून परत येतो, पैसे घेऊन येतो, घरच्यांना घेऊन येतो. नंतर मला एक असे नातेवाईक भेटले की डॉक्टर लोक धंदा करतात आणि डॉक्टर पैशासाठी पेशंटला विनाकारण कापतात आणि तसं सध्या चालू आहे. मग आम्ही सेकंड ओपिनियन म्हणून रुबीमध्ये गेलो. तिथे डॉक्टर हिरेमठ आहे, जगदीश हिरेमठ, हृदयाचे आंतरराष्ट्रीय स्पेशालिस्ट आहे. ट्रीटमेंट घेतो आणि फक्त 2 गोळ्या आहेत, सकाळी एक आणि संध्याकाळी एक, काहीही नाही. आणि सांगितलेलं आहे आई वडिलांशी प्रामाणिकपणे राहा, मान मर्यादा पाळा. सकाळी उठले आई वडील असतील तर त्यांच्या पायाला स्पर्श करा. फार बदल काय
म्हणजे मी काही वेगळं काही भारून सांगतो अशातलं नाही येतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज त्यांच्या येण्याने कार्यक्रमाला खरखरात शोभा आली. आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवट आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. सर्वप्रथम या प्राचार्य माननीय श्री यांचे विशेष आभार मानतो. म्हणजे कधी त्यांना फोन करून त्याचप्रमाणे आज हा कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमासाठी काही अडचणी आल्या. त्यासाठी इलेक्ट्रॉनिकमध्ये काम करणारा मुस्लिम शेख असेल. त्याचप्रमाणे आज हा सर कार्यक्रम घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हा 4 वर्षापासून सर कार्यक्रम घ्यायचा हा प्रयत्न चालू आहे. आणि हा सगळा घाट घातलेला आहे तो फक्त आणि फक्त शुभम लाटे यांनी 4 वर्षापासून हा फक्त प्रयत्न चालू होता की सगळ्यांनी करायचं. त्याच्यामुळे खरं त्याचे विशेष सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचप्रमाणे आज या ठिकाणी लेटवडे मामा असतील, कुरुमकर सर असतील यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी 2 दिवस झाले या कार्यक्रमासाठी काम करत आहेत. त्यांचे विशेष आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आठवणीच्या दृष्टिकोनातून उजाळा देणारे माननीय प्रशांतप्पा पांडव यांचे मी आभार मानतो. आणि खरं तर हा कार्यक्रम करायचा एवढं काय म्हणजे सोपं नव्हतं, कारण त्या गोष्टीविषयी आम्हाला अनुभव नव्हता. त्याच्यामुळं मोलाचे योगदान आणि मोलाचे साथ लाभलेले आमचे मार्गदर्शक शेख सर. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला गोड सेवा करणारे सन्मान्य मान्य श्री आचार्य यांचेही सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रम करत असताना प्रास्ताविक करणारा अभिजित चटर असेल किंवा या कार्यक्रमाचं पूर्ण रूपरेषा ठरवणारी पूनम कोमणे असेल त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे जर हा कार्यक्रमात कोणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल, शिक्षक वृंद असतील किंवा विद्यार्थी मित्रमंडळी असेल त्यांचं कोणाचं नाव राहिले असेल तर मी माझ्या सर्वांमध्ये मी सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम जमला असं जाहीर करतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. मैं जिन्नी वारी दुनिया ते आवा तेरे वर्गा यार ही पावा वे मैं जिन्नी वारी दुनिया ते आवा तेरे वर्गा यार ही पावा मेरा भाई मेरा यार मेरी जान तू तेरे पीछे किसी तो भी लड़ जावा बस तू ही मेरा यार बस तू ही मेरा प्यार तेरे उत्तों वारी दुनिया में सारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी तेरी यारी 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 मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी ओए पीनी मैनू तू ही सिखाई तेरे पिछे मैंने मार बड़ी खाई दारू पीनी मैनू तू ही सिखाई तेरे पिछे मैंने मार बड़ी खाई सब सह लूंगा तेरे लिए हंस के पर सह ना सकूंगा मैं जुदाई ओ मेरा यार तू न गिना हर एक हसीना तेरी यारी पिछे छड्डी हर वारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी तेरी यारी 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 मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी ओए। एक बात बोलूं, लाइफ में और कोई हो ना हो तेरा यार तेरे साथ हमेशा एक टांग पे खड़ा रहेगा। लंबी गाड़ी गर्लफ्रेंड सब ठीक है तेरे बिना सब जीरो, मुझे बस तू चाहिए।
तेरा साथ चाहिए और एक चीज और चाहिए, तेरे हाथ का बनाया हुआ पैक भी चाहिए काके। हाँ लुट्टे जिंदगी दे सारे ही नजारे, साडी यारी ने तपाए न खलारे। लुट्टे जिंदगी दे सारे ही नजारे, साडी यारी ने तपाए न खलारे। हाँ गल चले जद यारी दी ते कसमां, तेरे मेरे ना दी चुक देन सारे। ओ तेनू दसा एक गल, जद होवे ना तू कोल मेरी किस्मत चलदी माड़ी। तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी। तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी। तेरी यारी तेरी यारी तेरी यारी ओए।